जगप्रसिद्ध नायगारा धबधबा मला दिसला तसा त्याचा हा व्हिडिओ. अमेरिकेच्या उत्तरेला असणाऱ्या महासरोवरांमधलं पाणी नायगारा नदीतून वाहताना 1000 फूट रुंदीच्या अर्धवर्तुळाकार कडेकपारीवरून कोसळतं आणि आपल्याला दिसतो हा लोभस प्रचंड जलप्रपात. खळाळत येणारं पाणी त्या कड्यावरून कोसळताना प्रत्यक्ष पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. कोसळणाऱ्या पाण्यामुळे आपण संपूर्ण आसमंत आवाजाने आणि तुषारांनी भारलेला असतो. तुषारांच्या पडद्यामुळे तो क्षणभर दिसतो, तर क्षणात दिसेना असो. त्यामुळे त्याला डोळे भरून पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र होते. धबधब्याच्या किनाऱ्यावर छान विस्तीर्ण उद्यानं केलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून हा प्रचंड जलप्रपात पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. कितीही पाहिलं तर अजून थोडा वेळ थांबू असं वाटत. धबधब्याचे 2 हिस्से अमेरिकेत तर एक कॅनडामध्ये आहे. तुषारांच्या चादरीमधून मध्येच समोरचा तो कॅनडानी भाग दिसतो. वारा जेव्हा धुकं दूर करतो तेव्हा दिसणारं निळसर हिरवं पाणी फारच मनमोहक दिसतं. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या त्याच्या रूपाने आपण तृप्त होतो. कोसळणारं, अवखळ, अल्लड वाटणारं पाणी खाली मात्र शांत आणि संयत वाटतं. धबधब्याला समोरून पाहण्याची संधी देणारी मेड ऑफ द मिस्ट नावाची एक सहल करता येते. नावेतून होणारी ही सहल करताना रेनकोट घालणं अनिवार्य आहे, पण तरीही आपण भिजतोच. त्यावेळेला व्हिडिओ काढायचा अनेकांचा प्रयत्न असतो, पण धुकं आणि वारा यामुळे तो प्रयत्न थोडाफार तरी फसतोच. धबधब्याचे 3ही हिस्से दाखवणारी एका मोठ्या नावेतून होणारी ही सहल म्हणजे थोडा धाडसी कार्यक्रमच आहे. धबधब्याचा दुसरा हिस्सा ब्रायडल व्हेल म्हणजेच नवरीने चेहऱ्यावर ओढलेला पदर या नावाने ओळखला जातो. त्याच्या मागे जाता येतं. मला नाही जाता आलं, पण तिथे जाणं हा एक रोमांचक अनुभव आहे असं म्हणतात. भरपूर वारा आणि अंगावर येणारं पाणी यामुळे आपण त्या नावेत ओले होतो आणि एका सुंदर अनुभवात चिंब भिजून निघतो. नायगराचा धबधबा रात्री पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. कॅनडाच्या किनाऱ्यावरून समोर अमेरिकन धबधब्यावर रंगीत प्रकाश सोडतात. बाजूच्या बागेतून हा रंगलेला धबधबा फार सुंदर दिसतो. मी फक्त लाल रंगातला धबधबाच पाहिला, वेगवेगळ्या रंगातला सुद्धा दाखवतात असं ऐकलंय. त्या रंगाच्या बदलत्या छटांमुळे कोसळणारं पाणी पाहत राहावंसं वाटतं. फोटोमध्येही मी असा नायगराचा रंगीत धबधबा काही पाहिला नव्हता. रात्री 10 वाजता फटाक्यांची आतषबाजीही केली जाते इथे. ती पाहताना त्याचा व्हिडिओ काढायचा मात्र राहून जातो. नैसर्गिक स्वरूपातील हा प्रचंड धबधबा पाहून आपण आश्चर्य, शांतता वगैरे संमिश्र भावना घेऊन तृप्त होऊन निघतो. नायगराचा धबधबा काही जगातला सर्वात उंच धबधबा नाही, तो काही जगातला सर्वात रुंद धबधबा नाही, परंतु अमेरिकन लोकांनी त्याचं केलेलं व्यापारीकरण, सादरीकरण आणि त्याच्या आजूबाजूला पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधा या सगळ्यामुळे नायगरा धबधब्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. जगभरातून अनेक पर्यटक इथे येतात. संधी मिळाली तर मला सुद्धा इथे पुन्हा जायला नक्कीच आवडेल.